तर हे 17 किलोमीटर मी कुठे लॉंग रन करून नाही करणार आहे. तर मी हे आज इझी जॉगिंग एका ग्राउंडमध्येच करायचं का ठरवलं आहे. तर आज मी करणार आहे एक 17 किलोमीटर इझी जॉगिंग, ज्यासाठी मी एक स्टोरी टाकली होती इंस्टाग्रामला. जर कोणाला माझ्यासोबत 17 किलोमीटर पळायला यायचं असेल तर मला DM करा. तर ते DM मला 2-3 फॉलोअर्सनी केलं होतं, पण मला टायमिंग शेड्यूल थोडा वेगळा असल्यामुळे त्यांना ते जमलं नाही यायला. त्यामुळे मी एकटाच करतो आहे इझी जॉगिंग आज. तर हे 17 किलोमीटर मी कुठे लॉंग रन करून नाही करणार आहे. हा ग्राउंड तुम्ही बघू शकता. हा ग्राउंड एक 300 मीटरचा ट्रॅक आहे हा. तर या 300 मीटरमध्ये मी एक 57 राऊंड मारणार आहे, जेणेकरून माझे 17 किलोमीटर कंप्लीट होतील. आणि बघूया की किती वेळात मी हे 17 किलोमीटर कंप्लीट करतोय. 10 राऊंड कंप्लीट, 20 राऊंड पूर्ण. तर मी हे आज इझी जॉगिंग एका ग्राउंडमध्येच करायचं का ठरवलं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला नक्की सांगेन. कारण असा एक इव्हेंट असतो आणि तो इव्हेंट कोणता असतो आणि काय असतो, कसा असतो हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 30 राऊंड पूर्ण, 40 राऊंड पूर्ण, 50 राऊंड पूर्ण, 7 मोर टू गो. तर आपले 57 राऊंड पूर्ण झालेले आहेत. अशा प्रकारे ते पूर्ण करायला आपल्याला किती वेळ लागतो तुम्ही बघू शकता. आणि आपलं एक कॅल्क्युलेशन चुकलं होतं. 300चा ग्राउंड आपल्याला वाटलं होतं, पण 310चा ग्राउंड आहे. तुम्ही बघू शकता 57 राऊंडमध्ये आपण किती डिस्टन्स कव्हर केलं. तर मी तुम्हाला एका इव्हेंटबद्दल सांगणार होतो. तर तो इव्हेंट असा असतो की त्यामध्ये 12 तास, 16 तास, 18 तास व 24 तास असं टायमिंग रनिंग असतं. आणि त्या टायमिंग रनिंग आपल्याला एका स्टेडियममध्ये कंप्लीट करायचं असतं त्या टाईममध्ये. आणि त्यामुळेच मी त्या गोष्टी तयारी करतो. आणि तो इव्हेंट पुण्याला असतो. गेल्या 2 तारखेलाच तो इव्हेंट झाला. आता मी एका इन्फ्लुएन्सरचं बघितलं होतं की त्यांनी तो 24 आवरचा इव्हेंट कंप्लीट केला. पार्टिसिपेट केलं होतं त्यांनी 24 आवरमध्ये आणि त्यांनी तो कंप्लीट केला. तर नेक्स्ट इयर मी नक्की ट्राय करेन त्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी. म्हणून मी हे लूप रनिंग करतो आहे, म्हणजे जेणेकरून मला स्टेडियममध्ये गोल धावण्याची सवय होईल. तर काही कारणास्तव आपले फॉलोअर्स आले नव्हते, पण मी स्वतःने माझा जो गोल होता, जो वर्कआउट तो कंप्लीट केला. तर नेक्स्ट टाईम जर तुम्हाला माझ्यासोबत रनिंग करायची असेल तर मी नक्की स्टोरी टाकतो, मला फॉलो करायला विसरू नका. त्या स्टोरीला रिप्लाय करून मी तुम्हाला लोकेशन व टाईम शेअर करेन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.